भारताचा इतिहास तसा लई पुरातन. या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं राहत होत. पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित झाले. आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंडमध्ये नेला आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात. मोठा इतिहास. आता ह्यो पक्का झालेला माल इकायचा कुठं? न्या भारतात. आणि भारतात इंग्रज आले, पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं वसाहती स्थापन केलं, दुकानं मांडली, आवचा भाव लावला, एकाचं डबल केलं. आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वसाहतीला विरोध केला त्याला उचलला, जेलमध्ये टाकला. भारताच्या नागरिकांनी इंग्रज या चोळामुळे चळवळी चालू झाल्या. इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होताच. धाड गोळ्या झाल्या. नागरिक खलास, पांडलं. भारताचं नागरिक इसकटलं, घाबरलं, पण दिला गेला, पुन्हा एकत्रित आलं. आणि एकत्रित येऊन या भारतीय नागरिकांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या. क्रांतिकारी संघटनेचे पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी आणि पुन्हा इंग्रज यांच्यात हे चोळामोळ चळवळी. पुन्हा इंग्रजांनी शस्त्र पुरवठा करला, धाड गोळ्या झाल्या, 2-4 क्रांतिकारक शहीद झाले. पण धीर नाही सोडला. शेवटी विक्रांतीला विचार करावा लागला. तिनं आपलं विमान भारतात आणलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल चर्चा चालू केली. निवडक सभासद एका सभागृहात घेतले. इकडून प्रश्न, तिकडून उत्तर, इकडून प्रश्न, तिकडून उत्तर. तासभर चर्चा चालली. इंग्रजांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलं, पण जाता जाता घाण केली. पाकिस्तान वेगळा केला.